त्याचा 45वा अध्याय. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. मानवजातीतून तू अति सुंदर आहेस. तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे. यामुळे देवाने तुला सर्व काळ धन्यवादित केले आहे. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध. आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्याचे प्रीत्यर्थ प्रतापने स्वारी करून विजयशाली हो. म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील. तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्यापुढे चित्त होतात. तुझे बाण राजांच्या शत्रूच्या हृदयात शिरतात. तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे. तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईची वीट म्हणून देवाने तुझ्या सोबत्यापेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे. हस्तिदंती राममंदिरातील तंतुवागे तुला आनंदित करतात. तुझ्या सामान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. ऑफिरच्या सुवर्णिक मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. अगे कन्ये, एक लक्ष दे, कान लाव. तू आपले लोक आपल्या बापाचे घरही विस्तार. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिषेक होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. स्वराची म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिषेक होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. स्वरांची कन्या तुला नजराणा आणील. धनवान लोक तुझे आर्जव करतील. राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे. तिची वस्त्रे भरजीत आहे. तिला कशी वस्त्रे नेसवून राजांकडे मिरवीत नेतील. तिच्या मागून चालणाऱ्या कुमारींना तिच्या सख्या तुझ्याकडे आणतील. आनंदाने व उत्साहाने
त्यांना मिरवीत त्या मंदिरात प्रवेश करतील. तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील. तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन. म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील. तू माझा कुंभार आहे, तुझ्या हाताची कृती मी आहे. येशू तुझा हात माझ्यावर आहे, येशू तुझा हात माझ्यावर आहे. तू माझा कुंभार आहे, तुझ्या हाताची कृती मी आहे. तू माझा कुंभार आहे, तुझ्या हाताची कृती मी आहे. सलाम.